आर्थिक संकटात आणणारे अमेरिका इराण युद्ध अखेर संपुष्टात येण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत शांतता करार झाल्याची घोषणा केली। अमेरिका आणि इराण यांच्यात 10 कलमी शांतता करार झालाय। 15 तासांच्या चर्चेनंतर करारावर सहमती झाली आहे। या कराराकडे पाहिल्यास अमेरिका आणि इराण दोन्ही देशांनी परस्परांकडून प्रमुख मागण्या मान्य करून घेतल्या आहेत। डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या शांतता कराराच्या घोषणेमुळे इराणच्या सुप्रीम नॅशनल सिक्युरिटी काउन्सिलने दुजोरा दिलाय। त्यामुळे आता युद्ध थांबून आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचा पुरवठा सुरळीत होण्याची प्रक्रिया ही सुरू होणार आहे। हा शांतता करार अंतिम होताच आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचे दर कोसळले आहेत। दरम्यान या युद्धामध्ये आमचाच विजय झाल्याची प्रतिक्रिया इराणने दिली आहे। दरम्यान इराणकडून परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची या करारावर सही करणार आहेत। इराणच्या संसदेचे अध्यक्ष बाघेर गालिबाफ हे देखील जिनिव्हाला जाणार आहेत। अमेरिकेकडून उपाध्यक्ष जेडी वान्स करारावर स्वाक्षरी करतील। 19 जूनला दोन्ही देशांमध्ये जिनिव्हामध्ये हा शांती करार होणार आहे। इराण आणि अमेरिका यांच्यातला युद्धविराम शांतता करारानंतर इस्रायलची खुमखुमी मात्र वाढलेलीच आहे। या युद्धविराम शांतता कराराचा इस्रायलने विरोध केलाय। अमेरिका इराण कराराशी आम्ही बांधील नाही असं इस्रायलचे राष्ट्रीय सुरक्षा मंत्री बेन झिवीर यांनी म्हटलंय। इस्रायल स्वतंत्र आणि सार्वभौम देश आहे असंही ते म्हणाले। आमचं अमेरिकेवर प्रेम आहे पण आम्ही त्यांच्या अधीन नाही असंही बेन झिवीर यांचं म्हणणं आहे। तर अमेरिका आणि इराण यांच्यातल्या कराराचे तपशील अधिकृतपणे समोर आले नाहीत, पण इराणच्या मीडियात झालेले तपशील बीबीसीने दिले आहेत। या करारात नेमकं काय आहे ते पाहूया। लेबनॉनसह सर्व आघाड्यांवर कायमची शस्त्रसंधी हे करारातले काही महत्त्वाचे मुद्दे आहेत। इराणच्या अण्वस्त्रांवर 60 दिवस चर्चा करणार। हॉर्मुझच्या मध्ये इराणला हवी तशी व्यवस्था असेल। अमेरिका हॉर्मुझमधली नाकेबंदी 30 दिवसांमध्ये उठवेल। इराणी भूमीतलं सैन्य अमेरिका माघारी बोलवेल। इराणच्या फेर उभारणीसाठी अमेरिका $300 अब्ज देईल। इराणच्या तेल आणि इंधनावरचे निर्बंध हटवले जातील। अमेरिका इराणच्या अंतर्गत बाबतीत ढवळाढवळ करणार नाही। अमेरिका आखातात लष्कर वाढवणार नाही। अमेरिका इराणवर नवीन निर्बंध लादणार नाही। इराणची जप्त केलेली $12 अब्ज संपत्ती खुली करणार।